मी मधुरा. घर स्वप्नांचं या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत मुलुंडच्या इवाना किचनला आणि जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्राविषयी वास्तुतज्ञ आणि कुंडली तज्ञ पंडित शिवकुमार श्री यांच्याकडून. घराच्या इंटिरियर बरोबरच किचनच्याही इंटिरियरचा तितकाच विचार केला जातो. मार्केटमध्ये आजकाल मॉड्युलर किचनची भरपूर व्हरायटी बघायला मिळते. अशाच मॉड्युलर किचनची व्हरायटी बघण्यासाठी आज आपण जाणार आहोत मुलुंडच्या इवाना किचनमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी अस्मिता सावंत आणि इवाना किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मॉड्युलर किचनच्या व्हरायटी. आणि मॉड्युलर किचनमध्ये जनरली दोन पार्ट असतात, एक सेमी मॉड्युलर किचन आणि एक फुली मॉड्युलर किचन. सेमी मॉड्युलर किचन म्हणजे आपले जे नेहमीचे प्लॅटफॉर्म असतात, मार्बल, वर्टिकल आणि ग्रॅनाइट प्लॅटफॉर्मचे, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काही बास्केट आणि शटरची रिक्वायरमेंट असते. वेराज फुली मॉड्युलर किचनमध्ये आपण बॉक्सेस करून फक्त ग्रॅनाइट त्याच्यावरती इन्स्टॉल करतो. चला तर मग बघूया आपण बाकीच्या व्हरायटी. हा आहे आमचा टीकवूड किचन. जेव्हा मी फुल्ली मॉड्युलर म्हणते, इट मीन्स की याच्यामध्ये प्लायचे बॉक्सेस दिलेले आहेत आम्ही, आणि त्याच्यावरती हा मार्बल किंवा ग्रॅनाइट जे तुम्हाला आवडेल तशा रीतीने तुम्ही इन्स्टॉल करू शकता. सो याच्यामध्ये आम्ही एक स्पेशल अरेंजमेंट अशी दिलेली आहे की हा पूर्ण ट्रे बाहेर येणार आहे आणि हा प्रत्येक ट्रेची कॅपॅसिटी 25 kg आहे. आणि हे आहे मेश ग्लास शटर, ज्याला आम्ही म्हणतो. टीक वूड असल्यामुळे या सगळ्या फॅन्सी व्हरायटी याच्यामध्ये पॉसिबल आहेत. हे सगळे ग्लास शटर आहेत आणि पुन्हा एकदा हे टीक वूड असल्यामुळे ही सगळी फॅन्सी व्हरायटी इथे दिसू शकते. याच्यामध्ये तुम्ही तुमचे ग्लासेस आणि डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवू शकता. चिमणी ही पण एक रिक्वायरमेंट आहे प्रत्येक किचनची. सो मी ॲडवाइज करेन की तुम्ही चिमणी घेत जा, कारण जे काही तुमचे फ्यूम्स, कार्बन, ऑइल जे काही येणार आहे ते लगेच तुमच्या चिमणीच्या फिल्टरमध्ये गोळा होईल आणि तुमचं किचन तेवढा दिवाळीमध्ये क्लीन करताना तेवढा मेसी नाही होणार. सो आपण बघूया दुसरा किचन. हे पण या किचनमध्ये सुद्धा आम्ही एक ड्राय स्टोरेज दिलेलं आहे. ते एक्स्ट्रा स्टोरेज जे आहे ते आपण नेहमी या मोठ्या टॉल युनिट्समध्ये ठेवू शकतो. आता इथे आम्ही ड्रॉवरची पॅटर्न दिलेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये स्टेनलेस स्टील बास्केट्स पण घेऊ शकता, जेणेकरून तुमची कॉस्ट तेवढी इफेक्टिव्ह होईल. शटरची जी फिनिश आहे ती तुम्ही बघाल तर ही ग्लॉसी फिनिश आहे, थोडंसं ग्लिटर तुम्हाला दिसेल. आणि याच्यामध्ये जसं तुम्हाला ड्राय स्टोरेज करायचं आहे तसं पॉसिबल आहे. सिंकच्या वरती जनरली हे ॲडवायजेबल आहे की तुम्ही प्लेट रॅक घ्याल. प्लेट रॅकमध्ये असं होतं की तुम्ही भांडी इथे धुणार आहात आणि डायरेक्ट वाळत टाकाल, तर तुम्हाला एक एक्स्ट्रा ट्रे आपण जो नेहमी बाजूला ठेवतो त्याची गरज नाही भासणार. आणि इथे आम्ही एक ड्रिप ट्रे देतो. ड्रिप ट्रेमुळे असं होतं की ते पाणी ओघळून खाली येत नाही, तर ह्या ड्रिप ट्रेमध्ये जमा होतं. मग हा ड्रिप ट्रे काढून तुम्ही पाणी फेकून देऊ शकता. इट इज दॅट इझी. आता पाहू आपण दुसरा किचन. आता हा जो किचन आहे हा पण मरीन प्लाय लॅमिनेटेड आहे, पण याची फिनिश मॅट आहे. याच्यामध्ये तुम्ही सिंकच्या आतमध्ये पाहिलं तर इथे तुम्हाला डस्टबिन येतो आणि हे डिटर्जंट पुल आउट आहे. तुमचे जे मॅक्सिमम डिटर्जंट असतात ते सगळे याच्यामध्ये जाऊ शकतात. हे पण एक ग्लास कॅबिनेट दिलेलं आहे आणि इथेही आम्ही तसेच सेम स्टोरेज युनिट दाखवलेलं आहे. स्टेनलेस स्टील बास्केट्समध्ये व्हरायटी आहे की कटलरी तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता. इथे आम्ही हे जे स्टेनलेस स्टील बास्केट आहे हे मुद्दाम परफोरेटेड बनवलं आहे. परफोरेटेड मीन्स याच्यामध्ये आम्ही होल्स केले आहेत स्टेनलेस स्टील शीट्समध्ये. सो तुमचे कोणते पण लहान लहान स्पून हे खाली पडणार नाहीत. त्याखाली तुम्ही कप अँड सॉसर प्लॅन करू शकता, कारण हॉबच्या हे जवळ असल्यामुळे आम्ही कटलरी देतो, कारण चमचा आपल्याला लगेचच लागतो. छोट्या प्लेट्स आपल्याला लगेच लागतात. आणि त्यानंतर हे आहे मसाला पुल आउट. याच्यामध्ये तुम्ही नेहमीचे मसाले भरून ठेवू शकता आणि
वापरू शकता आणि हे खूप इझी पडतं जेव्हा ते तुमच्या कुकिंग रेंजच्या जवळ असेल. बाकी तुम्ही प्लेन ड्रॉज असेही घेऊ शकता. हे सगळे स्टेनलेस स्टील ॲडजस्टेबल आहेत. हे पार्टिशन पण ॲडजस्टेबल आहे. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने ह्याला प्लॅन करू शकता. सो हे एक ॲडिशनल प्लस पॉईंट आहे. आता बघू आपण दुसरा किचन. आता हा आहे ॲक्रेलिक किचन. याच्यामध्ये पण बेस आम्ही प्लायचाच यूज केलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही ॲक्रेलिक शीट पेस्ट केलेली आहे. आता आपण बघूया याच्या आतल्या आम्ही ॲक्सेसरीज कशा यूज केलेल्या आहे. हे आहे टॉल युनिट. याच्यामध्ये आम्ही मायक्रोवेव्ह आणि अवन बिल्ट इन दिलेला आहे. हा अवन तसाच अवन आहे जसा आपल्याकडे छोटा OTG असतो, पण याची कॅपॅसिटी 56 लिटर्स आहे. सो आपल्याकडे जर पार्टी इव्हेंट असतील तर ते तुम्हाला याच्यामध्ये खूप व्यवस्थित प्लॅन करता येतील. सो आणि हा बिल्ट इन दिल्यामुळे हे पूर्ण युनिट खूप स्लीक दिसतं. हा मायक्रोवेव्ह पण तुम्ही अशा रीतीने ऑपरेट करू शकता. सो ह्याची कॅपॅसिटी 28 लिटर्समध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. या बाजूला तुम्ही बघितलं तर हे जे शटर्स आहेत हे ग्लास बॅक पेंटेड शटर आहेत. सो ही जी आहे ही बेसिकली ग्लास आहे जी तुम्हाला अदरवाईज नाही करणार, बट ग्लिटर्स कॅन एक्सप्लेन द फिनिश. याच्यामध्ये ओपनिंग्समध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या व्हरायटी मिळतात आणि या तुम्ही अशा क्लोज करताना त्याचा आवाजही नाही होणार. याच्यामध्येही आम्ही थोडे बास्केट्स प्लॅन केलेले आहेत. सो हे मुळात बास्केट्स आणि सॉफ्ट क्लोजिंग ड्रॉचं कॉम्बिनेशन आहे. इथे जी आम्ही कटलरी यूज केली ही थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट काढून तुमच्या स्पून्सच्या हिशोबाने अरेंज करू शकता. हे वॉल युनिट पण आम्ही थोडं वेगळ्या रीतीने प्लॅन केलेलं आहे. सो म्हणजे ओपन करताना थोडंसं तुम्हाला फॅन्सी अटायर मिळेल. आजकाल बिल्ट इन प्रोडक्ट्समध्ये आणखीन एक रेंज इन झाली आहे, दॅट इज डिशवॉशर. सो डिशवॉशरमध्ये तुम्ही हे बिल्ट इन पण करू शकता. याच्यामध्ये फ्री स्टँडिंग पण रेंज येते. याची रेंज अराउंड 30,000 पासून चालू होते. सो जर कोणाला इन्क्लूड करायचं असेल हा किचनमध्ये सो दिस इज द बेस्ट ऑप्शन. त्यानंतर किचनमध्ये आमच्या एक आणखीन फॅन्सी आयटम ॲड केलेला आहे की आपण नेहमीच बघतो की आपली ड्रॉवरची जी वरची हाईट आहे ती वेस्ट जाते. सो तुम्हाला अशा टाईपचे ड्रॉवर पण बनवता येतील जेणेकरून वरचे जे ट्रे आहेत ते तुम्ही अशा रीतीने वापरू शकता. सिंकच्या बाबतीत तुम्ही आधी पाहिलं ते वेगळं युनिट होतं आणि इथे आम्ही स्टोरेज पॅटर्न आणखीन जास्ती दिलेला आहे. हा प्रत्येक कंटेनर तुम्ही काढू शकता आणि जेव्हा आपला सिंक बाउल येतो त्याच्या आजूबाजूने हे केलेलं स्टोरेज आहे. हे अगेन सॉफ्ट क्लोजिंगमध्ये अवेलेबल आहे. सो जे काही किचन मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले आहेत ते सगळे किचन कस्टमाइज आहेत. म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने तुमच्या किचनच्या साईजच्या हिशोबाने आपण त्या कस्टमाइज करू शकतो. सो हे जे काही किचन आपण आता इथे पाहिले सगळे किचन कस्टमाइज आहेत. या किचनचे जे प्रोडक्ट्स तुम्ही पाहिले ते पर्टिक्युलर गॅरंटी आणि वॉरंटीने तुम्हाला आम्ही सेल करतो, तर ते नक्कीच तुमच्यासाठी बेनिफिशरी राहील. दुसरी गोष्ट म्हणजे या किचनची रेंज 50,000 पासून चालू होते. सो तुम्ही नक्कीच याला तुमच्या किचनमध्ये लवकर फिट आउट करू शकाल. सो जर तुम्हाला हे किचन आवडले असेल तर तुम्ही नक्की इवाना किचन्सला भेट द्या. थँक्यू सो मच. आपल्या घराच्या भरभराटीसाठी आणि समृद्धीसाठी आपण वास्तुशास्त्राच्या मदतीने काय काय उपाय करू शकतो याबद्दलच मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ञ आणि कुंडली तज्ञ पंडित शिवकुमार श्री. वास्तुशास्त्राच्या या फील्डमध्ये मी गेली 21 वर्ष कार्यरत आहे.
स्वतः मी एक इंजिनियर असल्याने आणि एका लिमिटेड कंपनीमध्ये रोबोट सेक्शनला इन्चार्ज म्हणून काम केल्यामुळे, मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून काम केल्यामुळे टेक्निकल बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आहे. आणि या टेक्निकल बॅकग्राऊंडचा आणि वास्तुशास्त्राचा दोघांचा पण मनापासून अभ्यास करून 21 वर्षापासून हे शास्त्र मी स्वतः वापरतोय आणि सगळ्यांच्या अनेक वास्तुशास्त्राच्या प्रोजेक्टवर मी वापरलेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये 4 टाईप्स मी काढलेले आहेत कन्सल्टन्सी करताना. या टाईप्समध्ये इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी हा एक टाईप झाला की ज्यामध्ये लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आणि प्रोडक्शन हा पार्ट येतो. सेकंड कमर्शियल की ज्यामध्ये अनेक टाईपचे शॉप्स येतात, बिल्डर्स ऑफिस येतं, CA's ऑफिस आहे, छोटे छोटे क्लिनिक आहेत, वेगवेगळ्या टाईपचे सगळे शॉप्स त्यामध्ये येतात किंवा मॉल पण त्यामध्ये मोठे मोठे येतात, शोरूम्स त्याच्यामध्ये येतात. सोशल म्हटल्यानंतर स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, इन्स्टिट्यूट्स हा प्रकार त्यामध्ये येतो. आणि रेसिडेन्शियल चौथा जो पार्ट आहे त्यामध्ये फ्लॅट आणि बंगला हा प्रकार येतो. नॉर्मली आपण असं बघतो की वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी हा प्रकार फ्लॅट आणि बंगल्यामध्ये जास्त होतो, कारण वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये रेसिडेन्शियल हा पार्ट खूप सोपा आहे. कसा सोपा आहे? कारण फ्लॅट आणि बंगला जर म्हटलं त्यात खूप लिमिटेशन्स येतात. फ्लॅट किंवा बंगला किंवा मोठा पॅलेस यामध्ये काय असतं? टॉयलेट, बेडरूम, हॉल, किचन, संपलं. याच्या व्यतिरिक्त काय नाही. 2 टॉयलेट बाथरूम असतील, 4 बेडरूम असतील, 3 हॉल असतील, पण याच्या व्यतिरिक्त एक गार्डन असेल, स्विमिंग पूल असेल, याच्या व्यतिरिक्त चॅलेंजिंग हा पार्ट त्यामध्ये नसतो. त्यामुळे हा पार्ट जो आहे या पार्टमध्ये 100% वास्तू कन्सल्टन्सी परफेक्ट घेता यावी आणि माझं पूर्णपणे वास्तुशास्त्राचा अभ्यास आणि माझं पूर्ण नॉलेज हे तुमच्यापर्यंत पोचावं आणि तुमच्या घरामध्ये विदाऊट काही तोडफोड न करता वास्तू कन्सल्टन्सी डायरेक्ट माझी मिळावी विदाऊट एनी असिस्टन्स म्हणून मी वास्तुशास्त्राचे प्रोडक्ट तयार केलेले आहेत की जे रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये, बंगल्यामध्ये वगैरे तुम्ही घरामध्ये वापरून तुमचे दोष ऑटोमॅटिकली घालवू शकता. कारण प्रत्येक माझ्या वास्तूच्या प्रोडक्ट बरोबर एक एक वास्तुशास्त्राची टिप तुम्हाला मिळते आणि तुमचं घर काही तोडफोड न करता वास्तुशास्त्राप्रमाणे होतं. तर माझे प्रोडक्ट घेतले तर कुठल्याही वास्तुशास्त्र कन्सल्टंटचं तुम्हाला गरज भासत नाही, तुमचं घर ऑटोमॅटिकली वास्तुशास्त्राप्रमाणे होतं. आणि हे जे प्रोडक्ट आहेत हे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन माझ्या पोर्टलमध्ये सेंटर 9 या माझ्या ऑनलाईन पोर्टलमध्ये घर बसल्या मागवू शकता आणि तुमचा दोष घालवू शकता. माझं 21 वर्षाचं नॉलेज डायरेक्ट तुमच्या घरामध्ये माझ्या प्रोडक्टतर्फे पोहोचू शकतं. हा पार्ट झाला रेसिडेन्शियलचा. जेव्हा आपण इंडस्ट्रीचा विचार करतो तेव्हा मात्र तुमच्या वास्तुशास्त्राच्या एखाद्या तज्ज्ञाचं पूर्ण कस लागतो, कारण इंडस्ट्रीचा पार्ट आल्यानंतर टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे. प्लॉटचा साईज झाला, आतमध्ये शॉप फ्लोर म्हणजे काय, मशीन्स कुठले असतात, फ्लो प्रोसेस कसं चालतं, रॉ मटेरियल, फिनिश मटेरियल काय आहेत, त्यामुळे आतमध्ये मशीन्स कसे असतात, हायड्रॉलिक म्हणजे काय, मेकॅनिकल म्हणजे काय, न्यूमॅटिक म्हणजे काय, कॉम्प्युटर म्हणजे काय, इलेक्ट्रोमेकॅनिकल म्हणजे काय, हे पिट्स म्हणजे काय असतात, कॉम्प्रेस म्हणजे काय असतं, रेफ्रिजरेशन सिस्टीम कशी चालते, ETP प्लांट म्हणजे काय असतं, वॉटर ट्रीटमेंट प्लांट काय असतो, रेंडरिंग युनिट काय असतं, या सगळ्या गोष्टी नॉलेज असलेले कुठलाही वास्तुशास्त्र कन्सल्टंट वास्तुशास्त्राची कन्सल्टन्सी कुठल्या इंडस्ट्रीला देऊ नाही शकत. काही ठराविक उंच सकलपणा सोडला तर तो आतमध्ये डीप जाऊ शकत नाही. त्याचबरोबर जेव्हा इंडस्ट्रीचा आपण विचार करतो तेव्हा त्या इंडस्ट्रीमध्ये पूर्ण शॉपफ्लोर हा प्रकार वेगळा असतो आणि ॲडमिनिस्ट्रेशन हा प्रकार वेगळा असतो. म्हणजे लाईव्ह लोक जी मशीनसारखं काम करतात त्या कंपनीला वर आणतात आणि नॉर्मल मशीन्स जे आहेत, जी मशीन शॉपफ्लोरला असतात ही पण खूप महत्त्वाची असतात, त्यांचं प्लेसमेंट परफेक्ट असलं पाहिजे. प्लेसमेंट ऑफ मशीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जी लोक या मशीनसाठी काम करतात या लोकांच्याकडून काम करून घेतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या फॅक्टरीमध्ये जनरल मॅनेजरची पोस्ट आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी बसायची पोझिशन HR डिपार्टमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, R&D डिपार्टमेंट आहे, वेंडर डेव्हलपमेंट आहे, परचेस आहे, सेल्स आहे, EDP आहे, कम्प्युटर आहे, सेफ्टी आहे, अकाउंट्स आहे, परचेस आहे, या सगळ्यांची बिल्डिंग हा प्रकार वेगळा. कारण ही लोक सगळं कंपनी मॅनेज करत असतात. यांचं डिपार्टमेंट्स आणि यांच्या पोझिशन खूप परफेक्ट असले पाहिजे, ॲज वेल ॲज शॉपफ्लोर परफेक्ट असलं पाहिजे, ॲज वेल ॲज हे शॉपफ्लोर चालणारे मशीन परफेक्ट असली पाहिजेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी घेतले अंडरग्राऊंड टँक असेल, कूलिंग टँक असेल, कूलिंग टॉवर्स असतील, मोठमोठे फिट्स असतील, पार्किंग एरिया असेल, 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, ट्रकचं पार्किंग एरिया आहे, रॉ मटेरियल येतं, फिनिश मटेरियलचं मेन एंट्रन्स आहे, तर लँडस्केपिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असल्याचे तुमची इंडस्ट्री चांगली चालू शकत नाही.
पुढचा पार्ट कमर्शियल. कमर्शियलमध्ये तुम्हाला ब्युटी पार्लर्स येऊ शकतात, क्लिनिक्स छोटे छोटे येतात, बिल्डर्स ऑफिस त्यामध्ये येतं, CSA येतं, त्याचप्रकारे छोटे छोटे ऑफिसेस, छोटे छोटे शॉप्स आणि मॉल पण त्यामध्ये येतो. या प्रत्येकाचा आतला इंटरनल सेटअप ॲज पर वास्तुशास्त्राप्रमाणे केला तर 100% ते दुकान ते ऑफिस तुम्हाला ग्रोथ देतं. विदिन 1 मंथमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळतो. ओरिजिनल ॲज पर वास्तुशास्त्राप्रमाणे राईट फ्रॉम बिगिनिंग करू शकता, किंवा तुमचं एखादं शॉप किंवा दुकान किंवा कुठलंही कमर्शियल सेक्टर चालत नसेल तरी सुद्धा आपण त्याला कन्सल्टन्सी देऊन ते विदिन 2 महिन्यामध्ये चालतं करू शकतो. एवढी वास्तुशास्त्रामध्ये पॉवर असते. नंबर 4 म्हणजे सोशल पार्ट. सोशल पार्टमध्ये स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स येतात. माझ्याकडे अशा अनेक हॉस्पिटल्स आहेत की फक्त 2 आणि 3 बेडची होती आणि आज ती रनिंग कंडिशनला 100 बेडची आहेत. म्हणजे विदिन 2 वर्षामध्ये 10 बेडचं हॉस्पिटल हे 70 ते 80 बेडचं होऊ शकतं. हे वास्तुशास्त्राचं कन्सल्टन्सीची पॉवर यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. म्हणजे साताराजवळ वडूज म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी डॉक्टर काटकर म्हणून यांचं जे क्लिनिक आहे ते 10 बेडचं होतं. 30 वर्ष त्यांची कन्सल्टन्सी चालत होती आणि ते वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी दिल्यानंतर विदिन 1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी 60 बेडचं हॉस्पिटल झालेलं असून त्या एरियामध्ये आता पूर्णपणे जोरदार आणि फेमस असं हॉस्पिटल तुम्हाला बघायला मिळेल. हे मी उदाहरणासह सांगतोय आणि असे अनेक उदाहरणं अगदी शेतीसाठी पण, फार्मरसाठी पण, कुठल्याही प्रोजेक्टसाठी, शुगर फॅक्टरी असेल, ऑइल मिल इंडस्ट्री असेल किंवा कुठलाही कमर्शियल सेक्टर असेल, स्कूल कॉलेजेसपासून सगळ्या सेक्टरमध्ये वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी झालेले याचं म्हणजे फोटोज तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे वास्तुशास्त्राचा वापर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या स्वतःच्या ऑफिसेसमध्ये, तुमच्या स्वतःच्या घरामध्ये करून तुम्ही सुखी समृद्धी आयुष्य 100% जगू शकता आणि सुखी समाधानी होऊ शकता. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, ह्या कवितेच्या ओळींप्रमाणेच आम्ही तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज देत असतो. पुढच्या आठवड्यातही अशाच काही कल्पना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा झी24 तास. नमस्कार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.